नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एका 2 वर्षाच्या मुलीसाठी खणाचा फ्रॉक कटिंग करून शिवायला घेणार आहोत। तर इथे मी हा खणाचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी हे अस्तर घेतलेलं आहे। आधी अस्तर जे आहे ते मी असं 4 फोल्ड करून घेते। हे अशा प्रकारे, हे बघा, हे 4 फोल्ड आहेत। फ्रॉकची उंची आहे 25 इंच पूर्ण उंची आणि बॉडी उंची आपण घेणार आहोत 10 इंच। कारण आपण जेव्हा बॉडी खालच्या घेराला जोडतो तेव्हा खाली अर्धा इंच कमी होते आणि वर शोल्डरला जोडतो तेव्हा शोल्डरला ती अर्धा इंच कमी होते, म्हणजे आपली तयार उंची असणार आहे 9 इंच। इथे हा कपडा थोडासा तिरका गेलेला आहे म्हणून इथे आधी एक मी अशी सरळ रेघ आखून घेणार आणि हा कपडा मी आधी पहिला कट करून घेणार आहे। आता इथे मी बॉडी उंची आधी टाकणार आहे। बॉडी उंची मी घेणार आहे 10 इंच। कपड्याचा फोल्ड मी माझ्या डाव्या हाताला ठेवलेला आहे कारण त्या बाजूला मला गळा आखायचा आहे आणि उलट्या बाजूला ओपन बाजू आहे। शोल्डर घेणार आहे 4.5 इंच आणि इथे गळा रुंदी घेणार आहे 2 इंचावर। इथे एकदा मोजून बघायचं म्हणजे काय होतं, आपली ही जी रेष आहे ना ही सरळ येते। आता इथे एक अशी सरळ रेष आखून घ्यायची अशी, आणि जिथे आपण 4.5 घेतलंय तिथे आपण मुंढ्यासाठी पण खाली 4.5 इंचच घेणार आहोत। इथून खाली पण आपण 4.5 इंच। छाती आहे 24, त्यामुळे छातीचा चौथा 6 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 1.5 किंवा 2 इंच घेऊ शकता। मी 2 इंच घेतलेली आहे तर ती आली 8 आणि ही अशी एक इथे तिरकी रेख आखून घ्यायची। आता याच्यामध्ये आपलं लूजिंग आहे त्यामुळे याला बाहेर मार्जिन ठेवायची गरज नाही। इथे 1 इंचावर आपण मागच्या मुंढ्याचा आकार देणार आहोत आणि अर्ध्या इंचावर आपण इथेच पुढच्या मुंढ्याचा आकार देणार आहोत। हे बघा, आणि हा जो आकार आहे हा आपला असा जाईल असा, आणि हा जो आकार आहे हा आपला असा येईल। हा झाला मागचा आणि पुढचा मुंढा। त्यानंतर आपण इथे खांद्याला म्हणजे शोल्डरला 1/2 इंचावर शोल्डर उतार देऊन घेऊ। यामुळे काय होतं, फ्रॉक फिटिंगला व्यवस्थित बसतो। आता इथे मी पुढचा गळा घेणार आहे 3 इंचावर। 3 किंवा तुम्ही 3.5 घेतला तरी चालेल। तर इथे मी आता हा असा चौकोन आखून घेतला। आता इथे काय करायचं, हे 2 इंच आहे ना, मग 1.5 इंचावर किंवा 1.25 इंचावर इथे 1.5 इंचावर एक खूण करून ही अशी इथे तिरकी रेख देऊन घ्यायची। म्हणजे हा जो गळा आहे या फ्रॉकचा हा असा ग्लास टाईप गळा आपण घेऊ शकतो। हा झाला पुढचा गळा। मागचा गळा आपण नंतर कापणार आहोत। तर आता आधी हा पूर्ण भाग कापून घेऊ कडेकडेने। हे एवढं झाल्यानंतर हे 2 भाग आपण वेगळे करू। हे बघा, हा पुढचा झाला। आता मागच्या गळ्याला पण तसंच करायचं। मागच्या गळ्याला आपण गोल गळा ठेवला तरी चालेल किंवा तुम्हाला अजून कुठला वेगळा ठेवायचा असेल तर तुम्ही तो ठेवू शकता। मी इथे गोल गळाच ठेवणार आहे म्हणून मी इथे पुन्हा 2 इंचावर ही खूण करून घेतली। पुढचा गळा आपण 3.5 इंचावर घेतलाय। मागचा गळा आपण घेऊया 2.5 इंचावर, किंवा इथून घेतलं सरळ तरी सुद्धा चालेल। इथे 2.5 इंचावर घ्यायचं आणि इथे हा असा एक चौकोन करून घ्यायचा आणि याला तुम्ही असा गोलाकार दिला तरी सुद्धा चालेल असा। तर हा झाला आपला मागचा गळा। ही आपली बॉडी कापून तयार झाली, म्हणजे वरचा भाग तयार झाला। आता आपल्याला खालचा भाग कापायचा आहे। तर आपली पूर्ण उंची किती होती? पूर्ण उंची होती आपली 25 इंच, बरोबर। त्यातून आपण 9 इंच वजा केले। हे 10 जे मी पकडले हे शिलाई सकट पकडलेले आहेत त्यामुळे ते नाही पकडायचे। आपल्याला तयार 9 इंच मिळणार आहे। तर आपली किती उंची राहिली? 17 इंच। आता या 17 मध्ये आपली शिलाई मार्जिन सुद्धा येणार आहे, त्यामुळे आपल्याला पूर्ण उंची याची, आता शिलाई मार्जिन कुठे कुठे येणार, कमरे, आणि ही 15 इंच, याच्यातला पुन्हा अर्धा इंच आपलं कमरेला जोडायला जाणार आहे। पण ठीक आहे, आपण 15 घेऊ। जर आपल्याला ती जास्त वाटली तर नंतर आपण थोडीशी ती कापून टाकू शकतो। तर आता हे अस्तर जेव्हा आपण इथे कापू तर त्यावेळेला आपण इथे 15 इंच उंची याची घेणार आहोत। आणि रुंदी किती घ्यायची? आता तुम्ही जर बारीक तुण्यांचा फ्रॉक शिवणार असाल तर याच्या दुप्पट रुंदी घ्यायची। बॉक्स प्लेट करणार असाल तरी सुद्धा याच्या दुप्पट घ्यायची। तर इथे आता तुम्हाला जसं काय करायचं असेल तसं तुम्ही करू शकता। समजा तुम्हाला बॉक्स प्लेट घ्यायच्या असतील तर बॉक्स प्लेट घेऊ शकता, किंवा चुण्या ठेवायच्या असतील तर चुण्या ठेवू शकता। तर मी चुण्या ठेवणार आहे त्यामुळे मी याच्या आता बरोबर याच्या दुप्पट, म्हणजे ही आता माझी किती झालेली आहे रुंदी? झालेली आहे 7।
7 दुणे 14 बरोबर. मग 14च्या किमान अगदीच याच्यामध्ये मिळेल तेवढीच आपल्याला घ्यायची आहे, याच्यापेक्षा कमी घेऊन चालणार नाही. म्हणजे कसं होतं, याच्या 1.5 किंवा दुप्पट तरी ही घेराची उंची आपल्याला लागते. तर आपण बघूया आधी ही बॉडी याच्यावर कापून झाल्यानंतर जे काही कापड राहील त्यातून आपण ही रुंदी जेवढी मिळेल तेवढी घेऊ. सध्या आपण हा घेर कापून घेऊ किंवा हा आपण असाच ठेवू आणि मग त्याच्यानुसार आपण हे अस्तर कापू. आता हे आपलं कापून झालं. आता आपल्याला याच्यावर बॉडी आधी कापून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला घेराला किती कापड मिळते. आता हे जसे आपण भाग कापून घेतलेले आहेत, तर इथे आपण हे असं कापड पकडायचं. कारण का, हा जो काठ आहे हा आपल्याला घेराला जाईल आणि जो काही समजा काठ राहिला तर तो आपण वरती बॉडीला काहीतरी फॅशन म्हणून वापरू शकतो किंवा बाहीला फॅशन म्हणून वापरू शकतो. याच्यापेक्षा पाव ते अर्धा इंच आपल्याला तीनही बाजूनी सोडायचं आहे, जसं आपण ब्लाऊजला सोडतो त्याच पद्धतीने. हे खालनं सुद्धा मी सोडतीये, कारण याचे हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल याचे दोरे निघतात, त्यामुळे खालून सुद्धा मी थोडंसं याला कपडा सोडणार आहे. आणि आता मागचा भाग आपण कापणार आहोत. तर मागचा भाग कापताना काय करायचं, इथे मी फक्त 3 बाजूनी हे खणाचं कापड जास्त ठेवलेलं होतं. इथे आपल्याला 4ही बाजूनी जास्त वाढवून ठेवायचं आहे, कारण इथे जे आहे मागच्या बाजूला ही आपली काज बटन पट्टी येणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला 4ही बाजूनी हे अंतर वाढवून घ्यायचं आहे. मग इथे तुम्ही पाव इंच किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवलं तरी चालेल, कारण इथे फक्त काज बटन पट्टीसाठीच आपल्याला हे लागणार आहे. उरलेल्या 3 बाजूनी सुद्धा अर्धा ते पाव इंच अंतर सोडून आपण हे पण कापून घेऊ. मी त्याच्यापेक्षाही थोडंसं जास्त ठेवते, कारण मला भीती आहे की जर दोरे आले तर माझं हे सगळं जे कटिंग आहे ते पुन्हा वाया जायला नको, म्हणून मी जवळजवळ पाऊण इंच अंतर सोडलेलं आहे. आणि तसाही माझ्याकडे हा कपडा थोडासा मुबलक आहे, त्यामुळे हे बघा आता मी कुठलेच गळे इथे कापलेले नाही. हे याला जोडल्यानंतर आपण जसं ब्लाऊजला करतो ते अस्तर जोडून झाल्यानंतर आपण हे गळे आपण जोडणार आहोत. तर हा आता मागचा आणि पुढचा असे दोन्ही भाग आपले कापून झालेले आहेत बॉडीचे. आता आपल्याला घेर बघायचंय. तर मघाशी मी तुम्हाला जे कॅल्क्युलेशन दाखवलं त्या हिशोबाने जर बघायला गेलं, हे बघा इथे मी लिहिलेलं होतं, तर आपल्याला ही 15 इंच उंची लागणार आहे. पण ती 15 इंच मिळाली तर 15 इंच घ्यायची, नाही मिळाली तर जेवढी मिळेल तेवढी घ्यायची. आणि इथे आपली जी ही रुंदी आहे ती मघाशी मी तुम्हाला सांगितल्यासारखं ही जी रुंदी आहे त्याच्या दुप्पट आपल्याला घेराची रुंदी मिळाली तर बरं होईल. तर ही आता आहे 7 दुणे 14. 14 म्हणजे 14 दुणे 28, मागचा आणि पुढचा ना, तर तेवढी आपल्याला ते मिळायला पाहिजे. तर इथे आपण हे बघा 2 हे भाग घेतलेले आहेत. मग इथे आपण बघायचं की आपल्याला ही 28 मिळते का. तर हे बघा इथपर्यंत ती आपल्याला 28 मिळते. पण बॉक्स प्लेट्स घालणार असाल तर ही 28 म्हणजे व्यवस्थित होईल. परंतु मी इथे आता चुण्या घेणार आहे, त्यामुळे मी ही 28 न घेता इथे 25 वरच खूण करणार आहे. म्हणजे ही झाली रुंदी. आता उंची किती घ्यायची आहे आपल्याला, 15 इंच. तर आपल्याला ती 15 इंच मिळते का नाही बघायला लागेल, नाहीतर जेवढी मिळेल तेवढी आपण ती घेऊ. हे बघा तर इथे ही आपल्याला जवळजवळ 13 इंच मिळते म्हणायला हरकत नाही. 13 इंचातला आपला अर्धा इंच जाणार, म्हणजे पावणे 13 इंच मिळते, त्याच्यातला अर्धा म्हणजे टोटल आपल्याला ही फक्त 12 इंच मिळेल. तर काही हरकत नाही. लहान मुलींचे म्हणजे अगदी 2 वर्षाचा मुलीचा फ्रॉक असल्यामुळे तो थोडासा गुडघ्याच्या वर जरी आला तरी त्यांनी काही आपल्याला फरक पडत नाही. त्यामुळे आता ही जेवढी आपल्याला मिळते तेवढी मी ही घेणार आहे. हे बघा आता हा जो तुकडा आहे राहिलेला काठाचा, त्यातनं काय जी काय फॅशन करता येईल ती मी करणार आहे. हे आपलं झालं बॉडीचं आणि घेराचं कटिंग. आपण बॉडीचा मेन पीस कापला, सॉरी घेराचा आपण मेन पीस कापला. आता हे जे आपलं अस्तर आहे ते इथपर्यंतच येणार आहे. हा जो भाग आहे तो आपला खाली ओपन राहील. मग काय करायचं, हे आता बरोबर असं उलट ठेवायचं व्यवस्थित आणि इकडनं आणि इकडनं ऍडजस्ट करून घ्यायचं. आणि कारण घेरापेक्षा अस्तर हे आपलं नेहमी छोटं असतं. हे बघा असं येईल. तर हा झाला घेर आणि हे झाले बॉडीचे 2 भाग. आता हे जे काठ आहे हे आपण कापून घेऊ आधी आणि मग आपण बाही कापू.
आता याच्यात आपल्याला बाही कापायची. बाहीला तुम्हाला अस्तर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल लावायचं तर नाही लावलं तरी सुद्धा काहीही हरकत नाही. मग बाह्या कापण्यासाठी खरं तर फारसं काही माप लागतंय अशातला भाग नाही, पण इथे तुम्ही बघू शकता हा शोल्डर जवळजवळ पाव ते अर्धा इंच जोडला जाईल आणि इथे हे इथपर्यंत आपली ही मार्जिन आहे. पण आपल्याला आता बाही किती घ्यायची आहे हे जर तुम्हाला समजत नसेल तर इथे तुम्ही असा टेप ठेवून असं हे गोलाकार मोजून घेतलं तरी चालेल. हे 7.5 इंच आर्महोल आहे. आता हे बघा, हा 7.5 इंच आर्महोल आहे. जर तुम्हाला फुगाबाई घ्यायची असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त घेतलं पाहिजे. हे किती आहे? 9 इंच. मग हे पूर्णच आपण घेतलं तरी सुद्धा चालेल. मग त्या केसमध्ये काय करायचं, हे बघा इथपर्यंत आपण आखून घेऊ आणि अंदाजाने हे बघा हा आपण असा आकार त्याला देऊन टाकू असा. हा, आणि तुम्हाला जर पुढचा आकार पण द्यायचा असेल तो हा असा तुम्ही देऊ शकता. याला काही असं फारसं मोजमाप वगैरे असतं अशातला पण भाग नाही. आणि हे इथे करून घेऊ म्हणजे काय होईल, इथे पण थोड्याशा आपल्याला चुण्या घेता येतील. आणि एवढी उंची नको आपल्याला. उंची किती घ्यायची आहे याची? जवळजवळ 4 इंच उंची आपण घेऊ शकतो. 4 किंवा 5 इंच. हे बघा ही झाली बाही. तर हे मी तुम्हाला नंतर शिवताना दाखवते. आता आपलं हे कटिंग झालं. आता आपल्याला हे मशीनवर शिवायला घ्यायचंय. इथे मला अजून एक काचपट्टी काढायला लागेल, ती मी विसरून गेले काढायची. हा जो भाग आहे ना याला मला काचपट्टी काढायला लागेल. ती मी साधारण 1.5 इंचाची काढणार आहे. तर मैत्रिणींना आता आपण हा फ्रॉक शिवायला घेणार आहोत. हे बघा ही आहे उलटी बाजू, ही आहे सुलट बाजू. मी कापताना नेहमी सुलट बाजूने कापते, त्यामुळे ही उलट बाजू येते आतली. आता हे अस्तर इथे असं जोडून घ्यायचं व्यवस्थित. हे जोडून झाल्यानंतर आता हे मधोमध आपण कापून टाकू, किंवा हे असं बाजूने कापत आलं तरी चालू शकेल. आता हे अशा प्रकारे आपले मागचे भाग आणि अस्तर म्हणजे मेन कपडा आणि अस्तर जोडून झालं मागच्या भागाला. आता पुढच्या भागाला जोडायचंय. ही सुलट बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे. पुढच्या भागाला मी हा चौकोनी गळा आखलेला आहे, त्यामुळे आता मी काय करणार, मेन कपड्याची सुलट बाजू आणि अस्तरची पण सुलट बाजू हे असं ठेवायचं एकमेकांवर. आणि आधी आपल्याला हा जो गळा आहे ना, जसा आपण ब्लाऊजला करतो तसा हा गळा शिवून घ्यायचा आणि नंतर उलटवायचा. वाटलं तर तुम्ही इथे अशा पिना लावून घेऊ शकता. आता याला आपण काहीतरी फॅशन करणार आहोत. तर मी हे बघा यातला अर्धाच भाग मी इथे वापरणार.
मी थोडीशी त्याला मला जशी जमली तशी थोडीशी फॅशन केली. हे आपले भाग जे झालेले आहेत याला आपण समोरच्या भागाला थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि याला आपण काज बटन पट्टी करून घेऊ. काज बटन पट्टी लावून झाल्यानंतर मागच्या भागाला आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची आहे. तर मी त्या क्रॉस पट्ट्या कापून घेतल्या आणि दोन्ही भागांना म्हणजे मागचा भाग ओपन असतो तर दोन्ही भागांना त्या क्रॉस पट्ट्या जोडून घेतल्या व्यवस्थित. त्याला कट मारले आणि त्यानंतर मग मी दोन्ही बाजूचे शोल्डर जोडून घेतले. शोल्डर जोडताना जो मागचा भाग आहे जिथे आपण क्रॉस पट्टी लावलेली आहे तो भाग असा वर ठेवायचा आणि पुढच्या भागावर दुमडून घ्यायचा. जसं आपण ब्लाऊजला करतो त्याच पद्धतीने करायचंय, कारण पुढच्या भागाला आपण आकारपट्टी जोडलेली असते. त्यानंतर घेराला अस्तर जोडलं आणि 2 लूज टिपा मारून त्याला अशा चुण्या घालून घेतल्या सगळीकडे. त्या भागाला मी घेर जोडून घेतला. आता मागच्या भागाला घेर जोडण्यासाठी काज बटन पट्टी एकावर एक ठेवायची आणि त्याला छोटीशी टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर मग खालचा घेर त्याला हा असा चुण्यांचा घेर जोडून घ्यायचा. त्यामुळे काय होतं की आपल्याला घेर सलग जोडता येतो. त्यानंतर दोन्ही घेरांना वरती दाबटीप दिली त्यामुळे आपला घेर व्यवस्थित राहतो, म्हणजे तो हालत नाही. तर अशा प्रकारे मशीन खाली फ्रॉक ठेवायचा आणि शिवण आहे ती वरच्या बाजूला सरकवायची आणि व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची. तर हे बघा मैत्रिणींनो, आता हा फ्रॉक आपला इथपर्यंत शिवून झालेला आहे. आता याला मला बेल्ट बनवायचे, पण खणाचा कपडा आता माझ्याकडे काहीच शिल्लक नाहीये. त्यामुळे याला मॅचिंग होणारा कपडा माझ्याकडे घरात होता आणि परफेक्ट मॅच होतोय. तर तो कपडा घेऊन मी आता याला बेल्ट बनवणार आहे आणि ते बेल्ट याला मागणं लावणार आहे. एका मोठ्या सुईत 4 पदरी दोरा ओला आणि ती सुई त्या शिलाईच्या बरोबर मधून घालायची उलटी आणि हे असं गोळा करत करत नंतर मग पूर्ण तो बेल्ट आपल्याला सुलट करून घ्यायचा आहे. कारण आपण या बाजूला टीप मारलेली असते तर सुई जरा मोठी घेतली की ते उलटवायला पण बरं पडतं. तर अशा पद्धतीने ही पूर्ण सुई आत घालून मी हा बेल्ट सुलट करून घेतला. हे बघा, अशा प्रकारे हे दोन्ही पट्टे मी आता तयार करून घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला जोडायच्या आधी हे जोडायचे आहेत, पण आधी आपल्याला त्याच्या आधी आपल्याला बाह्या लावून घ्यायच्या आहेत. आता ह्या बाह्यांना पण मला काहीतरी करावं लागेल, कारण नाहीतर ते खूप घाण दिसेल. तर हा एवढा तुकडा आता माझ्याकडे शिल्लक राहिलेला आहे. याच्या मी 2 पट्ट्या कापून घेणार, म्हणजे एकच पट्टी आहे ही. अशा 2 पट्ट्या कापून घेणार आणि आधी मी ही बाही फ्रॉकला जोडणार आहे आणि त्यानंतर मग याला मी खाली गोट किंवा मग रुंद पट्टी अशी लावणार आहे. तर इथे आता तुम्ही बघू शकता, इथे पुढचा आणि मागचा भाग जसा कापलेला आहे तशा पद्धतीने जोडायचा आहे. ही आहे सुलट बाजू आणि आतली जी आहे ती उलट बाजू आहे. तर याचा आधी मध्य काढून घ्यायचा आणि ही आपली फुग्याची बाही आहे, त्यामुळे मध्ये याला चुण्या घालायच्या आहेत. डबल टिप मारून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला खालचा भाग करायचा आहे. आता इथे पण आपल्याला मधोमध चुण्या घालायच्या, म्हणजे काय होईल, कारण छोट्या मुलीची बाही आहे त्यामुळे एवढी रुंद बाही आपल्याला लागणार नाही. तर त्या हिशोबाने इथे पण आधी चुण्या घालून घ्यायच्या. म्हणजे मी आता काय करणार, या पट्टीचा जेवढा या पट्टीची जेवढी लांबी आहे ना त्या हिशोबाने मी इथे मध्ये पण चुण्या घालून घेणार आहे. आणि आता ही पट्टी आपल्याला इथे कितपत पुरते ती बघायची. तर थोडीशी कमी पडत असेल तर थोडीशी अजून एक इथे छोटीशी चुणी घालून घेतली तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. आणि ती जी आपण पट्टी हे केलेली आहे इकडनं ती आधी व्यवस्थित उलट्या बाजूने पकडायची आणि ह्याला जोडून घ्यायची आणि मग ती फिरवायची. हे बघा, हे असं पकडायचं आणि हे इथे असं दुमडायचं. फक्त आता ही जी वरची रुंदी आहे ती आपली अगदी व्यवस्थित आली पाहिजे फिनिशिंग सकट. हे बघा, अशी आपली ही फुग्याची बाही आता तयार झाली. आता जशी या बाजूला मी केली तशीच दुसऱ्या बाजूला पण मी करून घेते आणि मग आपण साईड जोडणार आहोत आणि साईड जोडताना आपण ह्याला पट्टे लावणार आहोत.
हे बघा, दोन्ही बाजूच्या बाह्या मी आता अशा प्रकारे जोडून घेतल्या. आता आपण हा बरोबर असा उलटा करायचा आणि याला साईडला टिपा मारून घ्यायच्या. पट्ट्यांचं सुद्धा कसं आहे, तुम्ही जर आधी पट्टे इथे जोडून घेतले तर तुम्हाला सोपं जातं. तर मी आता तसंच करणार आहे. हे बघा, हे जे पट्टे मी बनवलेले आहेत हे मी आधी इथे मागच्या भागाला जोडून घेणार, म्हणजे नंतर मग मला ते आतमध्ये घुसवायला कठीण जायला नको. बाहीला मी अस्तर लावलेला नाहीये. इथे वाटलं तर तुम्ही ओव्हरलॉक करून घेतलं तरी चालेल. म्हणजे तुमच्याकडे जर ओव्हरलॉकचं मशीन असेल तर तुम्ही ओव्हरलॉक करून, किंवा बाहेर सुद्धा करून मिळतं ओव्हरलॉक, तर तिथून करून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. मैत्रिणींनो, आता अशा प्रकारे आपला हा 2 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक शिवून तयार आहे. आता याला मागणं हुकलूक लावायचे आहेत आणि गळ्याला हात शिलाई करायची आहे. खाली मागची बाजू. अशा प्रकारे आपला हा फ्रॉक आता पूर्णपणे शिवून तयार आहे. आता ह्याला हात शिलाई केली की त्यानंतर मग हा पूर्ण तयार होईल. तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून अवश्य सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.